नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. आपण बघू शकता का आपण शिरवडे गावामध्ये किशोर भाऊ निपाडे जे आपले प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे आणि त्यांचं बेसल डोसचं नियोजन पेपर उचकून आता सेकंड डोस रानाडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे. आपण बघू शकता की सेकंड डोसची तयारी केलेली आहे. आता सेकंड डोस मध्ये पहिले आधी जेव्हा लागवड केली तेव्हा एक डोस टाकलेला होता आणि सेकंड डोस आता ते सांगतील आपल्याला काय काय टाकलेलं होतं. पहिल्या डोसला बोराकॉल 20 किलो, सॅटराईट 40 किलो, पोटॅशियम शोनाईट 25 किलो आणि DAP 50 किलो असा पहिला डोस घेतला होता. आणि आता तो परत रिपीट करतोय. DAP ऐवजी तिथे आपण 10-20 घेतले. आता सेकंड डोस मध्ये तुम्ही 10-20 DAP ऐवजी 10-20 घेतले. 10-20 50 किलो एका 100 किलो घेतले. एकरी 100 किलो 100 किलो 10-20 बोराकॉल 20 किलो, सॅटराईट 40 किलो आणि पोटॅशियम शोनाईट 25 किलो आणि फेरस त्याच्यात 10 किलो ऍड केले. आता बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो का अशा पद्धतीने प्लॉटची कंडिशन आहे. शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता का इथं आता रानडेचा सेकंड डोस टाकण्याची तयारी चालू आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता व्हरायटी कोणती पण असो पण कामाचं नियोजन आणि फवारण्या जर व्यवस्थित असेल बेसल डोस तर या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं का खूप असं व्यवस्थित नियोजन केलं आहे त्यांनी. हे बघू शकता का आता पेपरसुद्धा त्यांनी उचकवलेला आहे. आता इथं बेसल डोस आपल्या रानडे कंपनीचा टाकणार आहे आणि एक जवळपास 4 दिवसापूर्वी इथं स्प्रे केलेला आहे. आपण बघू शकता सेटिंग कशी झालेली आहे का मिकनेल 32 750 ग्रॅम, मिकमॉल 250, पोटॅशियम शोनाईट 750 ग्रॅम 200 लिटरला. आपण बघू शकता पंजे अशा या हिशोबाने स्प्रे केलेला आहे. खूप असं सुंदर नियोजन आहे त्यांचं. आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो बेसल डोस सेकंड घेतलेला आहे. सिसेमिक सॅटराईट 40 किलो, बोराकॉल 20 किलो, त्याच्यामध्ये पोटॅशियम शोनाईट घेतलेलं आहे. असं 46 दिवसाला आपण प्लॉटला टाकतोय. अशा पद्धतीने बेसल डोस टाकणं चालू आहे. हा सेकंड बेसल डोस आहे. पेपर उचकून आणि परत ते खुरपीने फिरवणार आहे. अशा पद्धतीने काल पाणी दिलेलं होतं फुल जेणेकरून वाफ उठणार नाही म्हणून. पाऊस तर चालूच आहे पण तरी पण त्यांनी थोडं पाणी दिलेलंच होतं काल. असं हात घालून पेपरमध्ये डोस टाकणं चालू आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता का त्यांनी पेपर उचकून आता बेसल डोस टाकण्याची तयारी केलेली आणि टाकलेला आहे. तर असं खुरपीने ना असं हलवून घ्यायचं आणि परत पेपर या हिशोबाने दाबून द्यायचं. असं हलवलं का पूर्णतः व्यवस्थित त्यांचं नियोजन होईल जेणेकरून माती मिक्स झाल्यावर पूर्णतः डोस लागू पडेल. अशा हिशोबाने करायचं. पेपर जरी दाबला तरी चालतो जागोजागी. अशा हिशोबाने आपण बघू शकता का ठिकठिकाणी असं दाबून द्यायचं.